शिक्षकांना व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला, 2 चिमुकल्यांसह शिक्षकांना आयुष्य संपवलं. हृदय पिळवून टाकणारी घटना. निसर्गाचे नियम बदलतात, ऋतू बदलतात, काळ पुढे सरकत राहतो. मात्र काही घटना समाज मनावर कायमस्वरूपी ओरखडे उमटवून जातात. नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुक्यातील बेंबर येथील शिक्षक सुनील नारायण मोरे आणि त्यांच्या 2 अल्पवयीन मुलांच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्र, प्रशासन आणि समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असून या घटनेमागील कारणाचा तपास अद्याप सुरू आहे. नांदेड जिल्हा आता पूर्वीसारखा राहिला नाही. लोक आवडीने नांदेडला जात असत. दिवसभर रमत आणि परत आपल्या घरी जात असायचे. दिवसभर नांदेडमध्ये घालवलेला क्षण मात्र आठवडाभर न विसरणारा असायचा. मात्र हल्ली नांदेड शहराचे वातावरण इतके बिकट झाले आहे की नांदेडला नको रे बाबा असे म्हटले जात आहे. याच नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात बेंबर हे एक छोटंसं गाव आहे. तशी गावची लोकसंख्या बरीच आहे. याच गावात सुनील नारायण मोरे यांचे वास्तव्य होते. सुनील मोरे यांचे बालपण हालाकीत गेले होते. लहानपणीच आईपासून दुरावल्यामुळे त्यांचे संगोपन वडील, सावत्र आई आणि चुलत्यांनी केले. शिक्षणात ते अत्यंत हुशार होते. गावामध्ये 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नांदेड येथे पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर कोल्हापूर येथे D.Edचे शिक्षण पूर्ण करून शिक्षक म्हणून शासकीय सेवेमध्ये प्रवेश केला. त्यांची पहिली नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झाले. अल्पावधीतच ते विद्यार्थीप्रिय आणि अभ्यासू शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या अध्यापन शैलीमुळे विद्यार्थ्यांचा निकाल सुधारला आणि गावकऱ्यांमध्येही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होते. काही वर्षांनी त्यांची बदली नांदेड जिल्ह्यामध्ये झाले. खेडमधील नागरिकांनी त्यांना काही दिवस थांबण्याची विनंती केली होती. मात्र स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सेवा करण्याची इच्छा असल्याने त्यांनी नांदेड गाठले. नांदेड जिल्ह्यातील भानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी रुजू होऊन शाळेच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले. याच काळात त्यांनी शिक्षिका असलेल्या धम्मशिला यांच्याशी विवाह केला. दोघेही शिक्षक असल्याने संसार सुखाने सुरू होता. त्यांना सारा आणि सुमित अशी 2 मुले झाली. कुटुंब आनंदी असले तरी पुढे त्यांच्या सेवा काळामध्ये अनेक प्रशासकीय वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. सुनील मोरे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे दिलेल्या सविस्तर निवेदनामध्ये काही अधिकारी आणि सहकारी शिक्षकांच्याकडून दीर्घकाळ मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांच्या निवेदनानुसार विनाकारण चौकशा, निलंबनाच्या धमक्या, बदली प्रक्रियेत अडथळे, शाळेच्या कारभारासंदर्भातील वाद, प्रशासकीय दबाव तसेच काही आर्थिक व्यवहारांसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न अशा विविध प्रकारच्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत होते. या सर्व बाबींमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते. निवेदनात त्यांनी तत्कालीन गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि तत्कालीन मुख्याध्यापक यांच्याविरोधात अनेक मुद्दे मांडले होते. शालेय पोषण आहारातील कथित अनियमितता, चार्ज हस्तांतरणातील वाद, शिक्षकांच्या रजा, वेतन, शाळेचा कारभार, चौकशी प्रक्रिया, प्रतिनियुक्ती आणि प्रशासकीय निर्णय या संदर्भात त्यांनी अनेक आक्षेप नोंदवले होते. या सर्व प्रकरणांची खातेनिहाय चौकशी करून स्वतःला न्याय आणि संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केलेली होती. तसेच आपल्या जीवितास काही धोका झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे असे त्यांनी निवेदनामध्ये नमूद केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार या निवेदनाची अपेक्षित गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. दरम्यान त्यांची आणि त्यांच्या पत्नीची हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकत्र बदली झाली. तरीही मानसिक तणाव कमी झालेला नसल्याचे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. दिनांक 16 जुलै 2026 रोजी रात्री सुनील मोरे सांगवी बुद्रुक येथील घरी आले. काही काम असल्याचे सांगून त्यांनी मुलगा सारा वय वर्ष 13 आणि मुलगा सुमित वय वर्ष 9
यांना कारमध्ये बसवले आणि घराबाहेर पडले. ते MH 26 CE 4582 या क्रमांकाच्या कारमधून निघाले. पत्नी धम्मशिला यांना ते लवकरच परततील असे वाटत होते. बराच वेळ उलटल्यानंतरही ते परतले नाहीत. फोनही लागत नसल्याने त्यांची चिंता वाढत गेली. दिनांक 17 जुलैच्या पहाटे सुनील मोरे यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर मला माफ करा, मी माझ्या मुलांना संपवून स्वतः आत्महत्या करत आहे असा संदेश टाकल्याचे समोर आले. हा संदेश पाहताच कुटुंबीय हादरून गेले. त्यांचा मित्र प्रशांत सिंगनवाड यांच्याशीही त्यांचे शेवटचे संभाषण झाले होते. सिंगनवाड यांनी त्यांना हा निर्णय न घेण्याची विनंती केली. त्यावेळी सुनील यांनी आपल्या वाहनामध्ये आणि लॅपटॉपमध्ये काही पुरावे असल्याचा उल्लेख केल्याचे सिंगनवाड यांनी त्यांना नंतर सांगितले. तिकडे पत्नी धम्मशिला यांनी 112 डायल करून पोलिसांच्याकडे मदत मागितली. त्यावरून विमानतळ पोलिसांनी लगेच संपर्क करून सुनील यांचे लोकेशन आमदुरा येथे असल्याचे सांगितले. त्यावरून घटनास्थळी धाव घेण्यात आले. मात्र सर्व काही संपले होते. होत्याचे नव्हते झाले होते. सकाळी नांदेड जवळील पुणेगाव आमदुरा दरम्यान गोदावरी नदीवरील पुलाजवळ त्यांची कार नदीत कोसळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोलीस बचाव पथक आणि नागरिकांनी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. त्यामध्ये सुनील मोरे आणि त्यांची दोन्ही मुले मृत अवस्थेमध्ये आढळले. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान शवविच्छेदन आणि पुढील पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही मुलांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार झाल्याच्या जखमा आढळल्या. तपासाच्या आधारे पोलिसांनी सुनील मोरे यांनी प्रथम मुलांचा खून करून त्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणी सुनील नारायण मोरे वय वर्ष 42 यांच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. या घटनेबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणानंतर सुनील मोरे यांचे मित्र प्रशांत सिंगनवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार सुनील मोरे यांच्याकडे मानसिक छळा संदर्भातील 100 ते 150 पुरावे आणि विविध निवेदने होती. मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तत्कालीन हदगावचे गट शिक्षणाधिकारी किसन फुले, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्चे, केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि शिक्षक दत्ता पवळे यांची सखोल चौकशी करून या